आज आपण एका खूप मोठ्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत. या विश्वाचा अंतिम बॉस कोण आहे? म्हणजे अस्तित्व आणि नास्तित्व, असणं आणि नसणं यावर नक्की कोणाचं नियंत्रण आहे? आपल्या हातात जे स्रोत आहेत ते एका अशा शक्तीबद्दल बोलतात जिचं नियंत्रण केवळ दिसणाऱ्या गोष्टींवर नाहीये, तर न दिसणाऱ्या म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडच्या गोष्टींवरही आहे. या स्रोतांचा मुख्य दावा असा आहे की अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट आणि अस्तित्वात नसलेली प्रत्येक गोष्ट या दोन्हीवर देवाचा पूर्ण अधिकार आहे. चला या दाव्याच्या मुळाशी जाऊया. बरोबर. आणि हा दावा खरं तर साधासुद्धा नाहीये. या स्रोतांमधला मूळ विचारच हा आहे की कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही. जणू काही सगळं एका अदृश्य धाग्याने एकाच नियंत्रकाशी जोडलेलं आहे. म्हणजे देव जेव्हा ये म्हणतो तेव्हा नसलेली गोष्ट अस्तित्वात येते आणि जेव्हा तो जा म्हणतो तेव्हा असलेली गोष्ट परत शून्यात विलीन होते. आपण आजच्या चर्चेत बायबलमधील काही संदर्भांचा आधार घेऊन ही कल्पना थोडी सोपी करून समजून घेऊ. सुरुवात करायची तर अनुवाद नावाच्या पुस्तकात एक वचन आहे. ते म्हणतं, आकाश, पृथ्वी आणि त्यावरील सर्व काही परमेश्वराचेच आहे. म्हणजे मालकी हक्काचा प्रश्नच येत नाही. सगळं आधीपासूनच त्याचं आहे. ठीक आहे, सर्व काही देवाचं आहे हे ऐकायला खूप सरळ वाटतं. पण आपण याला थोडं उलगडून पाहूया का? म्हणजे सर्व काही म्हणजे नक्की काय काय? माझ्या घरातल्या वस्तू, हे शहर. नेमका हाच मुद्दा आहे. स्रोत सांगतात की ही मालकी फक्त भौतिक वस्तूपुरती नाही. म्हणजे फक्त जमीन, पाणी, सोनं, चांदी एवढंच नाही, तर ज्या गोष्टींना आपण हात लावू शकत नाही त्यासुद्धा देवाच्याच आहेत. अच्छा, म्हणजे अमूर्त गोष्टी. अगदी. उदाहरणार्थ ताकद, प्रसिद्धी, यश, वैभव या सगळ्या गोष्टींचा उगम तोच आहे. स्रोतांमध्ये एक इतिहास नावाच्या पुस्तकाचा संदर्भ आहे. तिथे म्हटलंय की सामर्थ्य आणि पराक्रम देवाच्याच हातात आहे आणि तोच कोणालाही मोठं करतो किंवा सामर्थ्य देतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की संपत्ती आणि सन्मान आपल्या कष्टाने मिळतात. हो, पण या स्रोतांनुसार त्यामागे अंतिम परवानगी देवाचीच असते. अगदी बरोबर. वा, म्हणजे ही कल्पना आपल्या रोजच्या जगण्याला थेट स्पर्श करते. पण यातली सर्वात धक्कादायक किंवा काय म्हणतात त्याला, अनपेक्षित गोष्ट कोणती आहे जी देवाच्या मालकीची आहे असे हे स्रोत सांगतात? यातली सर्वात अनपेक्षित गोष्ट ही आहे की हे सार्वभौमत्व फक्त चांगल्या किंवा सकारात्मक गोष्टींपुरतं नाहीये. स्रोतांमध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलं आहे की मृत्यू आणि जीवन, वेळ आणि अवकाश, देवदूत आणि मानव इतकंच नाही तर सैतान आणि दुष्ट आत्मे हे सर्व देवाच्याच मालकीचे आहेत. धक्कादायक असू शकते. म्हणजे जगातल्या वाईट गोष्टींवरही देवाचंच नियंत्रण आहे असं हे स्रोत म्हणत आहेत का? हो. याचा अर्थ वाईटाच्या अस्तित्वामागेही देवाचा काहीतरी हेतू आहे असं यांचं म्हणणं आहे. हे थोडं गोंधळात टाकणारं आहे. हो, आणि स्रोत नेमकं हेच सांगतात. त्यांच्या मते सैतानाला तात्पुरते अस्तित्वात ठेवण्यामागे देवाचा एक विशिष्ट हेतू आहे. कोणतीही निर्मित वस्तू, मग ती चांगला देवदूत असो व दुष्ट सैतान, देवाच्या परवानगीशिवाय काहीही करू शकत नाही. काहीही नाही. काहीही नाही. कारण त्यांच्या अस्तित्वाला टिकवून ठेवणाराही देवच आहे. आणि ही केवळ एक कल्पना नाहीये. स्रोत याला दुजोरा देण्यासाठी स्तोत्रसंहिता 24 सारख्या वचनांचा आधार घेतात, जिथे म्हटलं आहे की पृथ्वी आणि त्यावरील सर्व काही परमेश्वराचं आहे. म्हणजे सर्व काही या शब्दात काहीही वगळलेलं नाही. काहीही नाही. कोणतीही अट किंवा अपवाद नाही. ठीक आहे. तर मग जर देव सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवतो, तर ही यंत्रणा काम कशी करते? म्हणजे हे फक्त एक तात्विक विधान नाहीये, बरोबर? याची काय कार्यप्रणाली या स्रोतांमध्ये वर्णन केली आहे का? हो, आणि इथेच ही चर्चा अधिक रंजक होते. हे केवळ एक तात्विक विधान नाही. स्रोत म्हणतात की याच्यामागे एक पूर्ण कार्यप्रणाली आहे. याला तुम्ही असं समजू शकता की देवाने या विश्वाच्या भव्य पटावर काही विशेष ऑपरेटिंग झोन्स किंवा कमांड सेंटर्स तयार केले आहेत. कमांड सेंटर्स? हो, स्रोत यालाच देवदूतांचे स्वर्ग असं म्हणतात. आणि या कमांड सेंटर्समधून देव आपल्या नावाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या अधिकाराने देवदूतांना आज्ञा देतो. आणि मग ते देवदूत संपूर्ण अवकाश काळात देवाची इच्छा पूर्ण करतात. अच्छा, म्हणजे देवदूतांची भूमिका एका प्रशासकीय टीमसारखी झाली, जे देवाच्या आज्ञांची अंमलबजावणी करतात. पण हे नियंत्रण फक्त आध्यात्मिक पातळीवरच आहे की आपल्या मानवी जगावरही त्याचा परिणाम होतो? म्हणजे आपले नेते, आपले राजे,
त्यांचा काय? त्याचा थेट परिणाम मानवी जगावर होतो. स्रोत सांगतात की देवच प्रधान देवदूतांची आणि राजांची नियुक्ती करतो. म्हणजे कोणतीही व्यक्ती स्वतःच्या ताकदीने किंवा अधिकाराने राजा किंवा शासक बनत नाही. डॅनियल नावाच्या पुस्तकात एक खूप मनोरंजक वाक्य आहे. ते म्हणतं, सर्व शक्तिमान देव मानवांच्या राज्यावर राज्य करतो आणि तो ते राज्य त्याला पाहिजे त्याला देतो. म्हणजे देवच ठरवतो की कोणाला सामर्थ्य द्यायचं आणि कोणाला नाही. अगदी. पण एक मिनिट मग आपल्या स्वतंत्र इच्छेचं काय? म्हणजे फ्री विल. जर देवच सर्व ठरवत असेल तर आपल्या निवडींना काही अर्थ आहे का? यावर स्रोत काही बोलतात का? हा एक खूप खोल प्रश्न आहे. स्रोत असं नाही म्हणत की माणसाला निवड स्वातंत्र्य नाहीये, पण ते हे नक्की सांगतात की माणसाच्या निवडीचे अंतिम परिणाम काय असतील हे देवाच्या नियंत्रणात आहे. अच्छा. म्हणजे एक राजा चुकीचा निर्णय घेऊ शकतो, पण त्या निर्णयामुळे राज्याचं काय होईल हे ठरवणारी अंतिम शक्ती देवच आहे. निर्मित वस्तू केवळ तितकंच करू शकते जितकी देव परवानगी देतो. त्या पलीकडे जाण्याची तिची क्षमताच नाही? बरोबर. हे सगळं ऐकून माझ्या मनात एक प्रश्न येतोय. आपण देवदूतांबद्दल आणि राजांबद्दल बोललो, जे या अवकाश काळात म्हणजेच स्पेस टाईममध्ये काम करतात. पण खुद्द या अवकाश आणि वेळेबद्दल स्रोत काय सांगतात? देव याच्या आत आहे की बाहेर? म्हणजे या बॉक्सचा निर्माता बॉक्सच्या आत असतो की बाहेर? अगदी बरोबर प्रश्न विचारला. स्रोतांनुसार देव या बॉक्सच्या बाहेर आहे. तो अवकाश काळाचा निर्माता आहे आणि तोच त्याला टिकवून ठेवतो. म्हणजे अवकाश काळ ही काही स्वतंत्र आपोआप अस्तित्वात आलेली गोष्ट नाही, तर ती देवाची एक निर्मिती आहे. एका चित्रकाराने तयार केलेल्या कॅनव्हाससारखी. अगदी. पण इथे स्रोत एक वेगळीच आणि थोडी गुंतागुंतीची संकल्पना मांडतात. ते पहिला देव आणि दुसरा देव असे शब्द वापरतात. पहिला देव आणि दुसरा देव हे थोडे अनपेक्षित शब्द आहेत. आपण नक्की पिता आणि पुत्र याच ईश्वरशास्त्रीय संकल्पनेबद्दल बोलत आहोत का? हो, आपण पिता आणि पुत्र याच संकल्पनेबद्दल बोलत आहोत. स्रोत स्पष्ट करतात की पहिला देव म्हणजे पिता आणि दुसरा देव म्हणजे पुत्र. ते सांगतात की हे दोघेही मुळात समान आहेत आणि अवकाश काळाच्या पलीकडचे आहेत. त्यांच्यासाठी वेळ आणि अवकाश जणू अस्तित्वातच नाहीत, इतके ते मोठे आहेत. पण इथे खूप महत्वाचा ईश्वरशास्त्रीय मुद्दा मांडला आहे. तो म्हणजे दुसऱ्या देवाने म्हणजेच पुत्राने स्वेच्छेने स्वतःला रिकामी केले आणि तो या अवकाश काळात एक निर्मित वस्तू म्हणजे एक मनुष्य म्हणून जन्माला आला. स्वतःला रिकामे केले याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की जरी तो मुळात देवाच्या बरोबरीचा होता, तरी त्याने आपले दैवी अधिकार आणि वैभव तात्पुरते बाजूला ठेवले. आणि एका मनुष्याचे रूप घेतले? हो, आणि स्रोतांनुसार केवळ त्या काळात जेव्हा दुसरा देव निर्मित वस्तू म्हणून पृथ्वीवर जगत होता, तेव्हा पहिला देव म्हणजे पिता त्याच्यापेक्षा मोठा होता, असं म्हटलं जाऊ शकतं. पण मुळात पिता आणि पुत्र हे दोघेही संपूर्ण विश्वाचं सार आहेत. ते सर्वत्र आहेत आणि सर्वांमध्ये आहेत. त्यांच्याशिवाय कशाचंही अस्तित्व नाही. बरोबर. तर आपण आत्तापर्यंत पाहिलं की एका शक्तीची संपूर्ण मालकी आहे, नियंत्रणासाठी एक व्यवस्था आहे आणि ती शक्ती अवकाश काळाच्याही पलीकडची आहे. या सगळ्याचा विचार केल्यावर एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो, हे सगळं का? देवाने हे सर्व विश्व, हे अस्तित्व, हे अवकाश काळ कशासाठी निर्माण केले आणि तो ते का टिकवून ठेवत आहे? काही उद्देश आहे का यामागे? नक्कीच. आणि स्रोतांनुसार या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. देवाने हे सर्व स्वतःच्या गौरवासाठी केलं आहे. प्रकटीकरण नावाच्या पुस्तकात एक वचन आहे जे याचं सार सांगतं. ते म्हणतं, हे प्रभू, तूच सर्व काही निर्माण केलंस आणि तुझ्याच इच्छेने ते अस्तित्वात आलं आणि निर्माण झालं. अच्छा. त्यामुळे या स्रोतांनुसार निर्मितीचा मूळ हेतू हा आहे की निर्माण केलेल्या वस्तूंनी आपल्या निर्माणकर्त्यावर प्रेम करावं आणि त्याची उपासना करावी. पण हे थोडे विरोधाभासी नाही का वाटत? म्हणजे एकीकडे अमर्याद अधिकार आणि संपूर्ण नियंत्रण आणि दुसरीकडे प्रेमाची अपेक्षा. जर देवाकडे इतकी ताकद आहे तर तो कोणालाही प्रेम करायला भाग पाडू शकतो. मग अपेक्षा का? आणि हाच या संपूर्ण चर्चेतला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. देव हे जबरदस्तीने करत नाही. तो एक हुकुमशहा नाही जो आपल्या प्रजेकडून सक्तीने प्रेम आणि आदर मिळू पाहतो. याउलट तो निर्मित वस्तूंना कारणं देतो. हो, त्यांनी देवावर प्रेम का करावे आणि त्याची उपासना का करावी हे तो त्यांना समजावून सांगतो.
उदाहरणार्थ, देवाने आपला एकुलता एक पुत्र जगात पाठवून मानवजातीवर आपलं प्रेम कसं प्रकट केलं हे तो समजावून सांगतो. 1 योहन नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे की आपण देवावर प्रेम केलं म्हणून नव्हे, तर त्याने आपल्यावर प्रेम केलं आणि आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी आपला पुत्र पाठवला, यातच खरं प्रेम आहे. अच्छा, म्हणजे हे सार्वभौमत्व जुलमी किंवा हुकुमशाही नाहीये, नाही. तर ते प्रेम आणि संबंधांवर आधारित आहे. तो अधिकार गाजवतो, पण प्रेमाने. अगदी बरोबर. तो नियंत्रक आहे, पण त्याचा उद्देश संबंध जोडणे हा आहे. ही कल्पना खूपच वेगळी आहे. अगदी. तो केवळ माझी आज्ञा पाळा कारण मी शक्तिशाली आहे असं म्हणत नाही. तो म्हणतो माझ्यावर प्रेम करा कारण मी तुमच्यावर प्रेम केलं आहे आणि ते सिद्धही केलं आहे. हा फरक खूप मोठा आहे. हाच फरक एका हुकुमशहामध्ये आणि एका प्रेमळ पित्यामध्ये असतो. बरोबर. त्यामुळे ह्या स्रोतानुसार देवाचं सार्वभौमत्व हे त्याच्या सामर्थ्याइतकंच त्याच्या चारित्र्यावर म्हणजे त्याच्या प्रेमावर आधारित आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? आपण पाहिलं की ह्या स्रोतांनुसार अस्तित्वाच्या प्रत्येक कणावर आणि प्रत्येक क्षणावर देवाचा संपूर्ण अधिकार आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीही अस्तित्वात येऊ शकत नाही आणि काहीही घडू शकत नाही. हे सार्वभौमत्व केवळ भौतिक जगावरच नाही, तर आध्यात्मिक जगावर, चांगल्या वाईट शक्तींवर, अगदी सैतानावर सुद्धा लागू होते. देवदूतांपासून ते मानवी राजांपर्यंत सर्व काही त्याच्या नियंत्रणाखाली आहे. आणि हे सर्व त्याने स्वतःच्या गौरवासाठी निर्माण केलं आहे. पण हे गौरव तो सक्तीने नाही, तर प्रेमाने मिळवू इच्छितो. हो. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो, जो हे स्रोत आपल्यासमोर ठेवतात. ज्याच्याकडे अस्तित्व आणि नास्तित्वावर इतका पूर्ण आणि अमर्याद अधिकार आहे, जो एका क्षणात काहीही निर्माण करू शकतो किंवा नष्ट करू शकतो, तो देव सक्तीने आज्ञापालन मिळवण्याऐवजी स्वेच्छेने मिळवलेले प्रेम का शोधतो? जर एखाद्या शक्तीकडे इतके अमर्याद सामर्थ्य असेल, तर सक्तीचा सोपा मार्ग सोडून प्रेमाचा अवघड आणि गुंतागुंतीचा मार्ग निवडणे त्या शक्तीच्या मूळ स्वभावाबद्दल काय सांगते? हा विचार श्रोत्यांनी पुढे घेऊन जावा.